भारताच्या उद्योगांना चालना देणारे हात, दिवस रात्र मशिनीसमोर उभे राहणारे कामगार, आजारी पडले जखमी झाले तर त्यांचं काय, याच प्रश्नाचे उत्तर म्हणून सरकारने आणलेली योजना ESIC योजना, राज्य कामगार विमा योजना. ही भारत सरकारची कामगारांसाठीची सामाजिक सुरक्षा देणारी योजना. ही योजना एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ॲक्ट 1948 अंतर्गत चालू झाली. ही योजना खाजगी कंपनी, कारखाने, दुकाने, उद्योग आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या कमी मानधन पगाराच्या कर्मचाऱ्यांसाठीची योजना आहे. कामगार आजारी पडल्यास, अपघात झाल्यास, मातृत्व काळात किंवा मृत्यू झाल्यास आर्थिक व वैद्यकीय मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. कामगाराच्या पगारातून आणि कामगाराकडून थोडा हिस्सा जमा होतो. त्या बदल्यात कामगार व त्याच्या कुटुंबियाला वैद्यकीय आणि आर्थिक संरक्षण मिळते. ज्या कंपनीमध्ये 10 पेक्षाही जास्त कर्मचारी काम करतात, ज्यांचं मासिक उत्पन्न 21,000 पेक्षा कमी आणि विकलांग असल्यास 25,000 पेक्षा कमी असल्यास अशा कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. 3.84 कोटी विमाधारक कर्मचारी, 14.91 कोटी लाभार्थी, 24.83 लाख नोंदणी होत आहे. पण कागदावरील योजना आणि जमिनीवरील वास्तव्य यात मोठा फरक असल्याचा आरोप अनेक कर्मचारी करतात. तर अशाच एका कर्मचाऱ्यांना आपण भेटणार आहोत, ज्यांचं नाव आहे सिंधुबाई साळवे. मी BRCत काम करते. घराघरातून कचरा घेते, परिसर झाडू मारते आणि मग कॉन्ट्रॅक्टवाल्यानं आम्ही त्यांच्याकडे माग केली की आम्हाला इन्शुरन्सचं कार्ड पाहिजे. मग इन्शुरन्सचं कार्ड आम्हाला 10-15 वर्षापूर्वीच भेटलेलं आहे. तिला माझा हात मोडला, बोट हे, तर मुलांच्या दवाखान्यामध्ये पलस्तर मारलं, फुकट व्यवस्था झाली, 1 रुपया नाही गेला. आणि आता पण माझ्या अंगात मान दुखत होती, पायावर सुजन आली होती, जुलाब लागले होते, ताप आली होती. तर वाशीच्या दवाखान्यात गेलो, कामगार हॉस्पिटलमध्ये तपासणी केली, ऍडमिट केलं. जेवण 2 टाइम भेटायचं, दिवसातून 3-4 वेळा ब्लड टेस्ट होत होतं आणि इंजेक्शन ग्लुकोज मधून देत होते 4-5, सगळं फ्रीमध्ये. शिवाय देतात ना कामावाले, पगार भेटला पाहिजेत आम्हाला. कायला भेटतो, कायला भेटतही नाही, पैसेच कापून घेतात नुसते. अच्छा, काय नाही भेटत ना. आम्ही 2 जण यायचोय तेवढ्या फडफड करणारे. प्रत्येक कर्मचाऱ्यांना आजही लाभ मिळत नाही. त्याची मुख्य कारण अशी आहे, कंपनी पैसे भरत नाही, पगारातून पैसे कट केले जातात. पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सांगतात तुमचा कार्ड इनॲक्टिव्ह आहे. अनेक औद्योगिक भागांमध्ये ESIC हॉस्पिटल उपलब्ध नाही आहे. कामगारांना 50 ते 100 किलोमीटर प्रवास करून हॉस्पिटलपर्यंत पोहोचावं लागतं. माहितीचा अभाव, अनेक कर्मचाऱ्यांना त्यांचा स्वतःचा IP नंबर, हक्क आणि लाभ यांची माहितीच नसते. ESIC फक्त हॉस्पिटल योजना नाहीये. ही योजना आजार, अपघात, मातृत्व आणि मृत्यूनंतरही कुटुंबियाला आधार देण्याचा दावा करते. डॉक्टरी उपचार, आजारपणामध्ये भत्ता, मातृत्व लाभ असे अनेक लाभ या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळते.